नमस्कार, मी सुचिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका लॉंग फॉर्म ब्लॉगमध्ये। आज कुकिंग ब्लॉग नाही आहे, पण आता चालली आहे मी नवी मुंबई तुर्भ्याला, कारण काही नवीन गोष्टीची सुरुवात करायची आहे। त्याच्यासाठीच काही सामान बघायला चालली आहे मी। तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते तुर्भ्याचा जनता मार्केट, जो की खूप फेमस आहे असं म्हणतात। तर मी पण एक्झॅक्टली त्याला असं प्रॉपर एक्सप्लोर नाही केलं आहे, तर आज मी पण पहिल्यांदाच एक्सप्लोर करणार आहे। तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात, कदाचित तुमच्या पण कामाचा काहीतरी तिकडे तुम्हाला घ्यायला भेटेल, त्याची इन्फॉर्मेशन भेटेल। तर तो त्यासाठी स्टे ट्यून। ह्या फंबलचं ना भाई साहब मी काहीच करू शकत नाहीये, काय करू, मला काय त्याला उपाय सांगा। एनिवेज आता गाडी घेऊन पहिले तर दानफाट्याला जायचं आहे, तिथून NMMT, मग ट्रेनचा प्रवास, काही वेगळं वगैरे असं दिसलं तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन। तोपर्यंत स्टे ट्यून। पहिल्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मला नीरा खूप आवडते, तर ती पहिलं जे शॉप आहे ते दानफाट्यालाच आहे। त्यामुळे तिकडे गेल्यानंतर बसचा वेट करायच्या आधी मस्त 2 ग्लास नीरा पिलेला आहे आणि त्याच्यानंतर अर्धा तासाचा वेट केल्यानंतर NMMT। तर चला आता पहिले पनवेलला जाऊयात। मग पनवेलला उतरली। हा आहे पनवेलच्या रेल्वे स्टेशनकडे जायचा रस्ता। त्याच्यानंतर हळूहळू चालत चालत जावं लागतं, कारण ऑटो परवडत नाही तिकडे, आणि 30 रुपये वगैरे घेतात। चाललेली आहे मी बसवरनं उतरून। आता पहिलं काहीतरी खाऊन घेणार, मग ट्रेन पकडणार, आणि तुर्भ्याला ॲज सच खायला काही चांगलं नाही मिळत, त्यामुळे चला पहिले काहीतरी खाऊन घेऊयात। सो पनवेल स्टेशनच्या बाहेर तुम्हाला असे छोटे छोटे ऑटो वगैरे मिळतील जवळपास जाण्यासाठी, पण खूप जास्त रेट असतं। एनिवेज सध्या आपण इथे काहीतरी खाऊयात। मसाला डोसा, उत्तप्पा, इडली वगैरे सगळं भेटले, छोले भटुरे वगैरे। आज आपण खाऊयात मस्त असे छोले भटुरे। छोले भटुरे तर नाही खाते, वडा खाते, दाल वडा आणि मेंदू वडा, सांबार, चटणी आणि असं काहीतरी गरम गरम वडे आहेत तिथे। सो सांबार, चटणी, दाल वडा आणि मेंदू वड्याची प्लेट। गरम इडली मेंदू वडा, दाल वडा ॲज युजल बेस्ट। सो खाऊन पण फायनली झालेलं आहे, पाण्याची बाटली पण घेतलेली आहे। आता आपण चाललो आहे पनवेलच्या स्टेशनकडे, हे रोड, आणि पनवेल स्टेशन आता सध्या परत डेव्हलप होतोय, असा काहीतरी व्ह्यू आहे, काम चालूच आहे अजून। सो मी चेक वगैरे तर नाही केलंय ट्रेन कुठली आहे, ठाण्याची डायरेक्ट ट्रेन असते इकडनं, ती बरी पडेल भेटली तर, नाहीतर मग ते नेरूळला जाऊन चेंज करायला टायरिंग खूप जास्त। पहिले तिकीट काढून घेऊयात आणि मग बघूयात। अनफॉर्च्युनेटली दोन्हीही CST लागलेलं आहे। सो फर्स्ट आय चेक कधीची आहे ती। सो सगळ्यांना माहितीच असेल अशी मशीन असते, आपण करू। तर आता आपण सगळे चेक करूया कुठे आहे, तुर्भी सिंगलच घेऊयात सध्या। पहिले पेमेंट करून घेऊयात। पेमेंट झालेलं आहे। अनफॉर्च्युनेटली सगळ्या ट्रेन CSTच्याच लागलेल्या आहेत। ठाण्याची 2 वाजताची आहे, अर्धा तास आय कांट वेट, त्यामुळे आपण इकडनंच एक आता कुठली तरी ट्रेन पकडूया CST वाली, नेरूळला जाऊन चेंज करायची। जाऊयात आता। ते एक ट्रेन लागलेली आहे 45 वाली, त्याच्याने जावं लागेल, त्याच्यानंतर डायरेक्ट 57ची, त्यामुळे आता हीच घेऊयात। लेडीज ट्रेनकडे, लेडीज डब्याकडे जाऊन फायनली बसायला जागा भेटली, नेरूळपर्यंत का होईल, त्याच्यानंतर काय होतं माहीत नाही, कुठल्याची सीट भेटली। नेरूळला इथे
उतरलेली आहे तिथून प्लॅटफॉर्म चेंज करायला लागतो. उतरली होती 4th प्लॅटफॉर्मला. आता आपल्याला 1st प्लॅटफॉर्मला जी आहे ती ठाणे ट्रेन भेटणार आहे. त्याच्यासाठी इथे 1st प्लॅटफॉर्मला येऊन आता वेट करायचा आहे. आणि फायनली 3-4 मिनटातच ॲक्च्युली ट्रेन आली होती ठाण्याची. त्याच्यात पण लकीली बसायला जागा भेटली आहे मला. पण गर्दीच थोडीशी लेडीजचं होतं त्यामुळे एवढं काय वाटलं. सो बसायला इथे पण जागा भेटली होती आणि तुर्भ्याला पोचले. फायनली तुर्भा स्टेशनला उतरलेली आहे. तुम्हाला ह्या साईडला यायचं आहे जिकडे डेपो NMMTचा डेपो आहे ना त्या साईडला यायचं आहे. तिकडनं तुम्हाला हा रोड मार्केटकडे जातो. स्ट्रेट जायचं चालत चालत. दाखवते आता मार्केटमध्ये जाऊन काय काय दुकानं भेटत आहेत ते. गो. हा जो ब्रिज आहे ना तो आपला तुर्भ्याचा ब्रिज आहे. एक्सप्रेस हायवेवरनं जो जातो तो वरून. त्याच्या अगदी खालीच आहे मार्केटला जायला रस्ता. सो हा एक लँडमार्क तुमच्यासाठी असू शकतो. म्हणजे नवी मुंबई साईडनी वगैरे जर तुम्ही येणार असाल कार वगैरे घेऊन त्या ब्रिजवरून तुम्हाला खाली यायचं आहे. हा आहे रस्ते का माणसं में. इथे कपडे वॉचेस खायला वगैरे खूप काय मिळतं. पण बाकी जास्त काय मला आवडत नाही त्याच्यामुळे. म्हणजे असं रोड साईड एकदमच जागेवरचं आवडत नाही म्हणून मी पनवेललाच खाऊन घेतलं होतं. एनिवेज चला आता ते दुकान शोधूयात भांड्यांचे जे आहे ते. बाकी तुम्हाला इकडे सगळ्याच प्रकारचे हे मिळतील. कपडे भांडी इकडे मार्केट वगैरे पण लागतात. आता कधी लागतं ते मी तुम्हाला दाखवेन. बाकी हे असं टॅटूवाले वगैरे पण जागोजागी इथे बसलेले मिळतील तुम्हाला. आणि आता आपण जाऊयात भांड्यांच्या दुकानाच्या त्या ब्रिजच्या इथून थोडंसं पुढे येऊन इथेच लगेच एक गल्ली आहे. इथे आहे असं परत भांड्यांचं मार्केट असं दाखवलंय. बघूयात. इथे असं छोटे छोटे दुकान आहेत. हे सगळे मशीन वगैरे रिपेअरिंगचं. तिथून त्या गल्लीतनं बाहेर आलेली आहे मी. इकडे हे वाले शॉप्स पण आहेत जिथे कार्पेट डस्टबिन वगैरे मोठे मोठे मिळतात. हे बर्फाचे बॉक्स वगैरे पण आहेत. इथून सुरुवात होते ॲक्च्युली. हे आहे हॉटेलवेअर. इथून आहेत ऑलमोस्ट भरपूर शॉप्स आहेत इथे तुम्हाला. आपण जाऊयात कुठेतरी बघूयात. एक छोटं दुकान पण आहे हॉटेल हब म्हणून. ते पण भांड्यांचंच दुकान आहे. त्याच्याच बाजूला एक मोठं दुकान आहे विच इज हॉटेल सेटअप. इथे पण जाऊन बघूयात प्राइसिंग मध्ये किती काय फरक आहे ते पण बघूयात. पहिले तर आपण जाऊयात हॉटेल हब मध्ये. लेट्स गो. सो हा यांचा 1st फ्लोर आहे. इथे खूप साऱ्या वस्तू आहेत. इथे इकडे ग्लासेस वगैरे पण आहेत. ओके ओके. हे वाईनचे ग्लासेस आहेत. नाईस. स्टँड पण आहे त्याचं. काचेच आहे. आणि हे वेगवेगळे ग्लासेस मध्ये शेप आहेत. कप्स आहेत छोटे छोटे. आय थिंक डीमार्ट मध्ये वगैरे पण अशाच शॉप्स मधनं जात असतील सामान. इथे हे ज्युसेसचे ग्लासेस आहेत. वाईन ग्लास आहेत. बिअर मग्स आहेत. कॉफी मग्स आहेत मोठे मोठे. इकडे कटलरी आयटम्स पण आहेत. मिल्टन बॉटल. ओके. बोरोसिल मध्ये आहे ही. मिल्टनची नाही आहे. सेलो वगैरेचे सगळे मोठे चांगले चांगले ब्रँड्स आहेत. ओके चला. हे ओके. चॉपर्स अँड ऑल. नाईस. इथे प्लेट्स वगैरे पण आहेत जे आपल्याला हॉटेल वगैरे साठी लागतात ना. कॅफेसाठी हॉटेलसाठी वगैरे त्यावाल्या पण आहेत. मोठ्या आहेत छोट्या आहेत. हे आय गेस फायबर मध्ये असतील. आणि हे हॉटपॉट वगैरे जे आहेत ते वाला आहे जे आता आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठीच आलोय आपण. तर हे जे त्यांनी दाखवलं ते 5.5 लिटरचं आहे. 10 लिटरचं आहे गेस ते. तर आपल्याला छोटं पाहिजे. लगेच एवढं मोठ्यावरती उडी नाही मारायची.
अभी तो बस शुरुआत है, सो छोटे छोटे बर्तन से शुरुआत करेंगे अपन. तोपर्यंत आता बघूयात ते काढतायत ॲक्च्युली, तोपर्यंत स्टे ट्यून. सो हा 4 लिटरवाला दाखवला त्यांनी, पण तो जरा जास्तच छोटा आहे. सो आपण थोडा मोठ्यामध्ये बघूयात. आणि ह्याची प्राइस आहे 650 रुपये समथिंग. 7.5. हा आहे 10 लिटरवाला. आर्मेओचा कंपनी आहे, आर्मेओ ब्रँड त्याचे आहे. ते म्हणतात क्वालिटी तर चांगली आहे. 1350 रुपये एकाची प्राइस आहे. ते अजून दुसरा एक दाखवत आहेत, चांगल्या क्वालिटीवाला पण आहे. ह्याची पण क्वालिटी आतापर्यंत चांगली आहे, रिव्ह्यू चांगला आहे त्यांना. पण बघूयात आता दुसरा पण. खुश रहो. सो हा आहे महा कंपनीचा. त्याच्यापेक्षा थोडं जाड आहे, छान आहे हे पण. आणि हे पण खूप जाड जाड आहे. सो बघूयात, दोघांपैकी एक काहीतरी फायनल करूयात. लेट्स सी. त्यांचा ग्राउंड फ्लोर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेससाठी लिटरली अख्खा शॉप एक्सप्लोअर केलाय. बट एवढ्या वस्तू आहे तिथे भर भरून, भाई साहब क्याही बोले. म्हणजे हे फॉर एक्झाम्पल सर्विंग प्लेट्स जे कॅफेमध्ये वगैरे आपल्याला दिसतात ते. हे तुमचं सिझलर्ससाठीचं. आणि बाकीचे हे कंटेनर्स वगैरे आहेत जे तुमचे स्टँड्स वगैरे असतात, गरम वगैरे करायचं वगैरे त्याच्यासाठी, सर्विंगसाठी वगैरे जे असतात ते सगळं आहे इथे. आणि हे प्लेट्स आहेत चायनीजमध्ये वगैरे गेल्यानंतर जे दिसतात तुम्हाला ते वाले. भाई साहब आवाज आहे आजूबाजूला, काहीतरी काम चालू आहे त्यांचं. इग्नोर दॅट. इथे फोक स्पून्स वगैरे सगळं आहे. मी आता जास्त काय उघडून बघत नाहीये त्यांच्याकडनं. आणि हे सीखसाठी वगैरे, तंदूरसाठी सीखसाठी जे लागतात ते. हे पण पॅनच आहेत. आता हे कुठे मी बघितले नाही आहेत कधी कसं यूज असतं लग्न बिग्नांचं तसे. आणि अगेन प्लेट्स अँड ऑल. आणि हे असे झारे फ्राईंग आयटम्स वगैरे आहेत. हे तुमचे कालथे उलटणे कसले मोठे मोठे, बापरे. हे स्क्यूअर्स आहेत, झाडू समजू नका अजिबात. स्क्यूअर्स आहेत हे, आय थिंक स्टिक वगैरे जे असतात ते बनवायला. आणि ह्या कढया आहेत. ह्यातलीच एक कढई आता आपल्याला घ्यायची आहे. आत्ता नाही पण आपल्याला घ्यायची. पण साधारण मी ही कढई बघितलेली आहे, खूप जाड आहे आणि खूप भारी आहे. ही मला 1500 पर्यंत वगैरे ते बोललेत. आणि ह्या सगळ्या ॲल्युमिनियमची कढई आहेत. हे स्टीलचं आहे. आणि हे लोखंडाच्या कढई आहेत. साईजेस वगैरे आहेत, प्राइसिंग वगैरे भेटेल. इकडे हे प्लेट्स अँड ऑल, पितळेची भांडी वगैरे पण यांच्याकडे आहेत, जसे पाहिजे तसे. हे ट्रे आहेत, सर्विंग ट्रे किंवा ढोकळा वगैरे बनवायला जे लागतात ते. वरती इडलीची भांडे वगैरे आहेत. इथे तवे आहेत जे पावभाजी वगैरे बनवायला वापरतात ते. स्टँड, ग्रिल्स. आणि इकडे पण तेच आहेत. रोलिंग पिन आहे, खूप छान अशी डो वगैरे, मोठे मोठे डो क्वांटिटीचे त्याला रोल करायला. हे झारे आहेत. ह्या हांड्या आहेत ज्या मला आवडली ॲक्च्युली, पितळच्या वगैरे. बट दिस इज सो कॉस्टली. आपण क्वालिटी जबरदस्त. 5000ची आहे ही, खूप जड आहे. आणि चायनीजवाल्यांसाठी हा पूर्ण भंडार. चायनीज वोक आहे. आणि खूप आवाज आहे भाई साईडून, खूप जास्त. ओके. सो हे गॅसचे बर्नर, गॅसचे आयटम पण आहेत. हे बर्नर वगैरे पण आहेत मोठे मोठे. आणि येस ऑफकोर्स ह्यांच्याकडे गॅस पण आहे, बघू शकता. हे शुगर कॅन ज्यूसचं हे गॅस आहेत. सिंगल, डबल नाही आहेत, डबल पण आहेत. आणि हे फ्राईंग वाटप ओव्हन वगैरे पण आहे.
दिस इज वॉफल मेकर, सँडविच मेकर, फ्रायर्स आणि बरंच काही काही. मोमोज, स्टीमर्स आहेत मोमोजचे आणि हे फ्रेंच फ्राईजचे मशीन्स आहेत, सँडविचची मशीन्स आहेत, ग्रिल वगैरे करायला, रॅप सँडविच वगैरे काही करू शकता. हे कुकर्स आहेत मोठे मोठे. यांच्याकडे छोट्या वस्तू नाही मिळत, इकडे सगळे तुम्हाला होलसेलवालेच वस्तू मिळणार आहेत, म्हणजे मोठे मोठेवाले. हे ज्युसर्स अँड ऑल. मिक्सर ज्युसर. हे मोठे मोठे ग्रिल्स आहेत, ओव्हन टाइप्स वगैरे. आणि हे झावळे मोठे वाले. हे लग्नांना वगैरे जे वाढलं जातं जेवण वगैरे ते सगळं पण आहे तिथे. सो ओव्हरऑल असा काहीतरी आहे हा शॉप. तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नक्की इकडनं तुम्ही शॉपिंग करू शकता. तर दुसऱ्या एका शॉपमध्ये पण जाऊन बघून येऊयात, फरक कळेल तुम्हाला प्राइसिंगचा. पण ओव्हरऑल मला इथला बजेट आणि इथला सगळं खूप आवडलेलं आहे. चला पुढच्या दुकानात जाऊया. सो हॉटेल हबचं तर आपल्याला शॉपिंग नाही म्हणजे कोटेशन भेटलेलं आहे. आता आपण इथे जाणार आहोत, विराज हॉटेलवेअर प्रायव्हेट लिमिटेड हॉटेल सेटअप जे आहे शॉप, तिथे जाऊन बघूयात आपल्याला काय काय मिळतं. ॲक्च्युली मला जेव्हा पहिली सुरुवात करायचं होतं ज्या बिझनेससाठी, त्यासाठी मला असे काउंटर बघायचे होते आणि ते मला फायनली आता इथे बघायला भेटले. त्याचं प्राइसिंग वगैरे फायनल काढूयात. गॅस वगैरे सगळंच आहे इथे. पण तिथे त्यांच्याकडे पण आहे, त्यांचं मागच्या साईडलाच आहे ना त्यांचं वेअरहाऊस वगैरे आहे. तुम्हाला काही पाहिजे असेल तिथे तुम्ही सांगू शकता काय पाहिजे ते तुम्हाला बनवून देतात. सो ओव्हरऑल इकडे पण तुम्हाला इडलीची भांडी, पितळेची भांडी, पॅन, मिक्सर, ज्युसर वगैरे बॉटल बिटल सगळं आहे. आणि हे छोटे छोटे तंदूर पण आहेत इथे. आणि हे फ्राईंग आयटम्स, फ्राईंग बिझनेससाठी काय पाहिजे असेल तर ते पण आहे इकडे. चमचे, टाक्या, भांडी, बालदी, सर्विंग्स आयटम्स वगैरे सगळं. आता आतमध्ये पण जाऊन बघूयात आपण एकदा. सो असं काहीतरी आहे. शेगडी वेगळी सगळं आहे भाई. चला आधी पहिले बोलून घेऊयात, बघूयात परमिशन देत आहेत का शूटला ते. स्टेच्यू. सो फॅन्सी आयटम ज़्यादा आहे. हे सगळं घ्यायचंच आहे आपल्याला. हे सर्विंगसाठी वगैरे जे छोटे छोटे बकेट्स असतात, दाल तडका वगैरे साठी जे असतात ते सगळं आहे इथे. सर्विंग आयटम्स. हे गॅसचं वगैरे. परत हे पितळेचे आहेत सगळे. आणि ते ब्लॅक कोटिंगवाले जे आहेत ना ते पण आहे. प्राइसिंग आपल्याला माहीत नाही आहे, हे घ्यायचं नाही आहे सध्या, त्यामुळे मी विचारत नाही बसणार आहे. सगळीकडेच नुसता गोंगाट पण आहे. सो इथे बेसिकली होम अप्लायन्सेस जास्त आहे. होलसेलसाठी आपल्याला काय काय भेटणार मला नाही माहिती, बट ते अंकल बोललेत मी दाखवते म्हणून. बट ओव्हरऑल दाखवते मी तुम्हाला. घरच्यांसाठी जे चमचे, कड्या वगैरे लागतात ते भारी आहे. हे कढईचं सेट मला आवडलेलं आहे. ओके. सो ही लीड सोबतची एक कढई आहे आणि तिची क्वालिटी ॲक्च्युली खूप चांगली आहे, खूप जड आहे. प्राइसिंग आहे 2450, 20 सेंटीमीटरची आहे. म्हणजे रेग्युलर घरामध्ये भाजीबिजी करायला ही चांगली आहे. पण आता त्याची ॲक्च्युअल प्राईस काय ते बघायला लागेल, एकदा विचार. 3 सेटमध्ये आहेत ते. आणि इकडे अशा छोट्या छोट्या प्लेट्स वगैरे पण आहेत, छोट्या मोठ्या बाउल वगैरे आहेत, हलके आहेत. पण हलक्याच आहेत.
इथे पण छोटेसे कढई वगैरे आहेत हँडल वाईज. 620 रुपयाला आहे ही छोटीवाली. ठीक आहे क्वालिटी. त्यांच्या त्या शॉपमध्ये काही नव्हतं ऍक्च्युली जास्त, त्यामुळे हॉटेलचं सामान त्यांचं म्हणणं आहे त्यांचंच आहे हे दुसरं विराज हॉटेल वेअर्स. आता इथे जाऊन बघूयात काय मिळतंय ते. ओके बड़ा लगेगा तो बड़ा ले लो. नहीं फिलहाल 5 किलो का इनफ है. शुरुआती है ना अभी, क्योंकि जो 10 लीटर वाला अपना ये आएगा. सो सबसे पहले तो ये कढ़ाई है, म्हणजे सगळ्यात पहिले तर ही कढई आहे 5 किलो वाली, म्हणजे याच्यामध्ये 5 किलोचं सामान बसेल. प्राइसिंग क्या भी है इसका? तो कर लेंगे हम लोग. नहीं अंदाज 1250 ओके ओके ओके. और बाकी सब भी है यहाँ पे सामान. इडलीचं भांड वगैरे पण आहे, डब्बे आहे. इडली नाही, इडली वगैरे हे मोठे मोठे डेगिंगचे ते जे असतात झाकणं वगैरे ते सगळे आहेत, म्हणजे भांडी पण असतीलच आहेतच. सो हे डब्बे, जार, जॅकेट, जग्स वगैरे आहेत. ये कैसे भैया? सो इकडे पण ह्या काळ्यावाल्या कढया आहेत लोखंडाच्या. हे लोखंडाच्या हे सळ्या वगैरे आहेत, स्टिक ज्या असतात तंदूरच्या. बाकी वॉक वगैरे इथे पण आहेत, चायनीज वॉक पाहिजे त्या साईजमध्ये. आणि हे मध्ये मोठे टोप पातेले. ॲल्युमिनियम काय ना भैया वो? ओके. हे सब वॉक, हे सगळे वॉकच आहेत. सो इथे सगळे असे पातेले वगैरे आहेत स्टीलचे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. हे स्टीलचे पातेले आहेत सगळे, पाहिजे त्या साइजेस मध्ये पण अवेलेबल आहे. हे रेग्युलर घरात वापरणारे पातेले आहेत स्टीलच्या, दूध वगैरे गरम करायला. आणि हा आपला हॉटपॉट. कितने का ये मतलब लीटर? ये 10 लीटर वाला है? नहीं 5-6 किलो है. कितने लीटर वाला है? 8,500 ml आता है. 8.5 मतलब ओके, लीटर नहीं जाता. हाँ तो 8,500 अगर ml है तो वो 8.5 लीटर में कंसीडर होता है ना? नहीं, ये सिर्फ अंदर फुगा रहते हैं. चपाती भाकरी वगैरह जो रखते हैं ना, पोहा वगैरह, हाँ इसके लिए है. निकाल इसमें सकते. किलो के हिसाब से रहेगा ना. तो इसमें तो कितना ही किलो रहेगा? 4-5 किलो पीछे जाएगा. इसमें बैठेगा? 4-5 किलो परफेक्ट आएगा. ओके. इसका प्राइस क्या है फिर स्टार्टिंग, मतलब पहले नॉर्मल प्राइस? ये जाएगा 1350 का जाएगा. तो जैसा छोटा बड़ा लो, इसमें बहुत साइज है. इसमें इससे छोटा चाहिए? नहीं छोटा तो नहीं चाहिए, इससे छोटा किसी काम का नहीं है उसका. छोटा चाहिए तो छोटा भी 5,000 ml. वो अमेरो का कितने का है? अमेरो में भी एक आएगा ना 10 लीटर वाला. अमेरो का जो है एक तो हाइट वाला है. बाय द वे इकडे मिल्टनचे वगैरे पण खूप वस्तू आहेत. म्हणजे एक तर हे बास्केट वगैरे आहेत जे ओके. सो इकडे पण आहेत ग्रिल वगैरे सगळं आहे ह्यांच्या पण शॉपमध्ये. आणि हे मोमो स्टीमर्स जे आहे म्हणजे सर्विंगसाठी ते आहे. बास्केट आयटम्स आहेत जे आपल्याला गिफ्ट रॅपिंग आणि हॅम्पर्स वगैरे बनवायला लागतात ते. आणि बाकी आपल्याकडे जार आहेत आणि मिल्टन वगैरे आहे सगळं ब्रँडमध्ये. आणि ह्या आपल्या प्लेट्स छोट्या मुलांच्या वगैरे किंवा हॉटेल लाईनसाठी ह्या पण आहेत 3 खाणांवाल्या. क्वालिटी पण छान आहे. हा मिसळपाव, वडापाव वगैरे ह्याच्यासाठी जर पाहिजे असेल तर ते. हे इकडे ॲप्रन, कपडे वगैरे पण सगळं मिळतंय पाहिजेत तशा कलर आणि टाइप्स मध्ये मे बी. ओके. शेफचे युनिफॉर्म वगैरे पण आहेत इथे, त्यात आपण नंतर कधीतरी एक्सप्लोर करूयात. बाकी इथे पाहिजे त्या कलर मध्ये आहेत. टी शर्ट्स आहेत, तुम्ही ह्याच्यावरती प्रिंटिंग वगैरे करून घेऊ शकता तुमच्या ब्रँडिंगचे. हे असं आहे सगळं, क्वालिटी पण छान आहे. हां हे ॲप्रन वगैरे असं आहे, नाईस. आणि हे साधारण हॉटेलवाल्यांचं वगैरे जसं असतं तसं आहे.
पण क्वालिटी छान आहे. बाकी हे जे मोठे छत्र्या वगैरे असतात त्या आहेत. पिझ्ज़ा टोकर. और यहाँ पे हे सब कुछ चमचे चायनीजसाठी जे लागतं ते सगळं आहे इथे. बाउल्स आहेत, सर्विंग बाउल्स, स्पून आहेत आणि छोटे चटणीचे वगैरे जे वाटे असतात छान डिझाईनमध्ये आहेत. स्क्वेअर आहे, हे छोटे छोटे आहेत, सगळे कलरमध्ये आहेत. रेड, ब्लॅक, व्हाईट आणि ब्राऊन कलरमध्ये आहेत. आणि हे सगळं सर्विंगसाठी पण आहे. स्टार्टर प्लेटर, सूपवाले वगैरे चमचे आहेत. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये पण तुम्हाला प्लेट्समध्ये पण रेड कलर आहे, हा क्रीम कलर आहे, ब्राऊन आहे, ब्लॅक आहे आणि हे स्टार्टर वगैरे सर्व करायला ज्याच्यामध्ये सॉस आणि स्टार्टर तुमचा आयटम सर्व करू शकता ते पण सगळं आहे इथे. आणि हे प्लास्टिकमध्ये पण तुम्हाला 3 खणांवाले भेटतील जे युजली सँडविच वगैरे साठी यूज होतात ते. व्हाइट, रेड, ब्लॅक आहे, व्हाइट आहे, रेड किधर है? चॉकलेटी, रेड उधर है, उधर है, उधर है, चॉकलेटी नीचे अब उसमें है ना ऊपर. हे चॉकलेटी कलर आहे आणि हा रेड कलर आहे. हे मोमोज सर्विंग साठी पण असतं. मोमोज, इडली, नाश्ता, पोहा, सुना ना, चलो. आणि हे पण सर्विंग प्लेट्सच आहेत ज्याच्यामध्ये हे फ्रेंच फ्राइज वगैरे सर्व करायला आहे. वो भी उसके लिए फ्रेंच फ्राइज वगैरह के लिए सर्व करने के लिए ना. हाँ, फ्रेंच फ्राइज वगैरह के लिए. आणि हे काय असं पोर वगैरे करायचं असेल तर. आणि हे काय हो वोक क्लीन कराय. ओके. आणि हे सर्विंग साठी वगैरे आहे. हां, ओके. सो इथे पण ऑलमोस्ट प्लेटच आहेत. तिकडच्या प्लेट इकडे रिप्लेस झाल्यात. बाकी हे सॉल्ट आणि ब्लॅक पेपर वगैरे साठी जे वापरले जातात ते आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपरंट एक मिळेल, व्हाईट अँड ब्लॅक मध्ये एक मिळेल. आणि हे टिश्यू पेपर होल्डर आणि त्याच्यासाठी कलर वगैरे आहेत असं साधारण आहे. आणि बाकी हे स्पून जे आपल्याला रेग्युलर यूजला वगैरे लागतं ते आहे. पिझ्झा कटर आहे आणि इधर भी अंडे आहे. लिखने अच्छा रहेगा, याद रहेगा. पिज़्ज़ा कटर, दिस इज पिझ्झा कटर. सर्विंग साठी वगैरे पण वापरला जाते. इथे प्लेट्स आहेत स्टीलच्या. ओके, नाईस क्वालिटी बाय द वे. ग्लासेस वगैरे आहेत. सो इकडे हे सगळे ग्लासेस वगैरे आहेत. ते तर पॅक्टेड आपल्याला नाही घ्यायचं तर आपण बघायला जाणार नाही. बट ओव्हरऑल सगळे सर्विंग्सचे आहेत. आणि इकडे डिश, वाट्या, छोटी छोटी प्लेट्स वगैरे आहेत. अशी छोटीशी प्लेट आहे वरणासाठी वगैरे जे युजली वाट्या असतात ती आहे. बियर मग्स, विस्की ग्लासेस वगैरे वगैरे येराची पण आहेत. नाईस. आणि इकडे स्पून्स आहेत. बाकी ओव्हरऑल इकडे सगळे सर्विंग साठीचेच आयटम आहेत. ते छोटे छोटे हंड्या वगैरे जे असतात ते. ओके, सो हे सगळं आहे. नंतर कधीतरी एक्सप्लोर करूयात आपण. आता आपल्याला जे काम आहे पहिले ते बघूया. इडली मेकर किंवा हे केक मेकर वगैरे, बॅटर मेकर बेसिकली जे असतं ते हे इडली मेकर आहे. ह्याच्यामध्ये डाळ टाकायची आणि ते फिरायचं वगैरे वगैरे. आणि बाकी इकडे सगळे तेच आहेत, बाउल, डिशेस अँड ऑल्स. सो ज्यांना बिझनेस प्रॉपर सेटअप करायचा आहे अगदी स्टॉल वगैरे पासून, त्यांच्यासाठी पण ही जागा चांगली आहे. वेगवेगळे स्टॉल आहेत. हा सिम्पल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉवर मिळेल. 2 कॅबिनेट आहेत. इथे तुम्ही तुमचं गॅस वगैरे जे काय असेल ते ठेवू शकता. वरती एक छोटावाला फ्लॅप आहे इथे. हा डबल डेकर मध्ये आहे. सेम इथे ड्रॉवर आहेत, एक कॅबिनेट आहे. ठीक आहे, ओके. आणि हे फक्त डबल ह्याच्यामध्ये. बाकी इथे असे वेगवेगळे आहेत. टेबल भी मिळत आहे, राउंड टेबल वगैरे. आणि हे ग्लास मध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सेक्शन्स मिळतील.
छोटी ली उसने। हा लिया. बाकी छोटे मोठे जसे तुम्हाला तुमच्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये तुम्हाला इथे मिळेल. 3 फीट 4 फीट 3 फीट 4 फीट. प्राइसिंग क्या है स्टार्टिंग? सबका अलग जैसे एग्जांपल ये छोटा वाला वो कितने का जाएगा? कैश काउंटर वो 10,500 का गिरता है. क्यों कैश काउंटर उसमें बाकी कुछ नहीं बनता है? नहीं उसमें 2 गल्ला है ना. 2 गल्ला है. चलो ये ना आप नहीं आप जाओ. चले जाओ. उसमें 2 गल्ला लगा है. अरे ये तो कुछ नहीं इधर आने पर बहुत टाइम लगता है. अभी वैसे तो पैक ही है ये. भैया 1 मिनट रुको जरा. अच्छा. एक पैक है. 2 गल्ला 24 के अंदर है. ओके. 2 गल्ला. तो ऐसा सब कुछ है. बाकी तुम्ही तुमची चॉईस आहे. इकडे बनवून वगैरे बना के भी मिळते अगर चाहिए वैसे तो. ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे पण आहे आणि हे सगळं असं मोठे मोठे डेक्स वगैरे आहेत लग्नांच्यात वगैरे जे काय पार्टीजमध्ये वगैरे लागतात ते. आणि हे आय डोंट नो वाय बट मला त्या माणसाकडनं वाईबच चांगले नाही ते. कारण टची व्हायला बघण्याचा प्रयत्न चालू आहे. सो मी तर नाही सजेस्ट करणार इकडे यायला. फक्त मुलीला तरी ॲटलिस्ट. बाकी मुलं असेल तर या. आता आले तिथं तुम्हाला मी दाखवते. ते असे गॅस काउंटर वगैरे पण आहेत. हां वो देख लिया. बाकी हां सर्विंगचे वगैरे ते दाखवते. आणि हे पातेले वगैरे आहेत. हाँ वो बता दिया मैंने. आज का सगळं दाखवणार. बाय द वे ये फ्रिज वगैरह है क्या? सेकंड में. अच्छा ओके. ये सब क्या है? काउंटर ही है ना ये भी? ये सिंगल वाला वाट बेसिंग भी है. अच्छा तो ऐसे दिखत नहीं है पर हाँ ये बस आगे तो खत्म है. अच्छा वो वाले सिंगल वाट ते सिंगल वाले हे वॉश बेसिन वगैरे जे आपल्याला लग्नांच्यात वगैरे दिसतात तसे आहेत. किंवा हॉटेलच्या छोटे छोट्या हॉटेलच्या बाहेर वगैरे जसे असतात ते आहेत. मेरे को जाने का है. तो ऐसे सगळे काउंटर आहेत. अच्छा मेरे को एक बात बताओ. किसी को अगर बना के चाहिए होगा कि जिसमें काउंटर भी है और उसमें ही फ्रीज टाइप में भी होता है ना? वो तो बन के मिल जाएगी जैसे बन के. हाँ. ओके. तो वो अगर छोटे सिंगल साइज में ले लेना होगा. जैसे अभी ये देखते ना अपन 2 खचे वाला. हाँ. वो जो था वहाँ पे. हाँ. नीचे 2 मतलब बड़ा वाला काउंटर. बनाने लोगे तो महंगा पड़ जाएगा. रेडीमेड लोगे तो थोड़ा सस्ता गिरता है. रेडीमेड है आपके पास ऐसे? मिल जाएगा ऐसा चाहिए तो. ओके. वो तो आते ही रहता है. नेक्स्ट साइज के ऊपर लोगे तो थोड़ा महंगा पड़ेगा बस इतना. ओके. सो फायनली सगळं बघून वगैरे तर झालेलं आहे. आता इकडनं एक फायनल कोटेशन काढूयात आणि निघूयात घराकडे. कारण मी कंटाळले आता. सो बघूयात काय काय मिळतं. सो फायनली त्या शॉपमध्ये आम्ही बाहेर आलेली आहे. मला अजिबात आवडलं नाही तिथे. कारण एकतर तो व्यक्ती एवढा टची व्हायला बघत होता ना. भाई साहब मैं क्या ही बोलू. त्यामुळे मी अजिबातच सजेस्ट नाही करणार तुम्हाला तिथे जाण्यासाठी. कारण सर्व्हिस किंवा त्यांची हे पण चांगलं नाही आहे. म्हणजे मी ज्या पहिल्या शॉपमध्ये गेलेली हॉटेल हब नक्की जाते त्या शॉपमध्ये. मी परत तिथेच जाऊन शॉपिंग करणार आहे. कारण त्याला मी ह्याला कंटिन्युअसली सांगते मला कोटेशन काढून दे. काही कोटेशन दिलेलं नाही आहे. एंडला शूट नाही केलं मी. पण त्याला मी बोलली ठीक है भैया फाइनली अभी कोटेशन निकल. मैडम वो तो आप कभी सिलेक्ट करोगे तब, वो कौन सा आप निकालोगे तब, फाइनल जब बताओगे तब, मोबाइल में लिख के लेना ये वो. भाई गेलं उडत. एवढं गरज नाही आहे. जे मी तुम्हाला पहिले सांगितलेलं शॉप तिथेच जा. ॲड्रेस तुम्हाला मी देते आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तिथे तुम्हाला मी मेन्शन करेन. बाहेरचा ब्लॉग आहे त्यामुळे आवाज ऑफकोर्स येणार आहे. आपल्याकडे माईक वाईक नाही आहे. सो बाकी आता मी इकडनं घरी चालली आहे. सेम प्रवास ट्रेन बस गाडी. आणि भेटूयात आपण पुढच्या कुठल्या तरी चांगल्या ब्लॉगमध्ये. किंवा आता ठरवलंच आहे बिझनेस वगैरेचं तर आता येऊयात त्याच्यात शॉपिंगला त्याच दुकानामध्ये. आणि बघूयात अजून काय काय घेता येईल ते. तोपर्यंत स्टे ट्यून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थोडा आता तुम्ही पण सपोर्ट करायला सुरुवात करा माझ्या ब्लॉग्सला. खूप मेहनत लागते यार एडिटिंग करायला वगैरे वगैरे. मी आधी पण म्हणून खूप एडिटिंग करायला वगैरे मेहनत लागते, शूट करायला मेहनत लागते. आता आपण भेटूयात पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.